खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात लक्ष 2014 आता तयारी निवडणुकीची नावाच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात युवतींचे मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी अचानक शरद पवार यांची तब्येत बिघडली तेव्हा त्यांना इस्पितळात हलवण्यात आलं। वैद्यकीय तपासणीनंतर ते पुन्हा मेळाव्याला संबोधित करण्यासाठी सभागृहात पोहोचले तेव्हा सभागृहात एकच स्वरात घोषणाबाजी सुरू झाली। यावेळी त्यांनी आपल्या इस्पितळाचा अनुभव कथन केला। त्याचे फोटो काढले, त्याची सगळी चाचणी केली, तिथेही काही नाही, फक्त हृदय आहे हेही त्या ठिकाणी स्पष्ट झालं। आणि त्या सगळ्यातून आज मी या ठिकाणी येऊ शकलो याचा मला मनापासून आनंद आहे। आज ते अधिक बोलणार नाही, पण मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार यांनी मागील अनेक वर्षापासून प्रलंबित महिला आरक्षणाचा मुद्दा आपल्या राजकीय एजेंडाचा मुख्य विषय म्हणून मांडला। त्यांनी पुढे असंही सांगितलं की आज महिलांना बँकिंग सेक्टरमध्ये सामील केलं जात आहे, परंतु महिलांच्या 33% आरक्षणाच्या विधेयकाला काही विरोधी पक्षाद्वारे विरोध केला जातोय। सोनिया गांधी होते, मी होतो, आणि सगळी चर्चा आमची वेगवेगळ्या प्रश्नाची झाल्याच्या नंतर मी सहजच प्रश्न काढला की आपण महिला बँक या ठिकाणी काढली, महिला बँकेचे सगळे संचालक सगळ्या महिला नेमल्या, देशाच्या बँकिंग सेक्टरमध्ये आपण महिला आणतोय, पण एका गोष्टीच्या बाबतीत आपण कमी पडलेलो आहोत, आणि ते म्हणजे संसद आणि विधिमंडळामध्ये आपण त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधीची गोष्ट सांगितली, पण ते काही घडू शकलेले नाही। काही राजकीय पक्षांचा विरोध आहे, पण आता काल निदान पवारांनी पुढे असंही सांगितलं की आगामी अधिवेशनात महिला विधेयक निश्चित स्वरूपात आणलं जाईल। पवार असंही म्हणाले की जो पक्ष महिला आरक्षण विधेयकाचा विरोध करेल त्या पक्षाला महिला मत देणार नाहीत। देशाच्या बँकिंग सेक्टरमध्ये आपण महिला आणतोय, पण एका गोष्टीच्या बाबतीत आपण कमी पडलेलो आहोत, आणि ते म्हणजे संसद आणि विधिमंडळामध्ये आपण त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधीची गोष्ट सांगितली, पण ते काही घडू शकलेले नाही। काही राजकीय पक्षांचा विरोध आहे। येत्या पार्लमेंट किंवा यानंतर होणारं फेब्रुवारी लोकसभेचं अधिवेशन, या अधिवेशनामध्ये विधिमंडळ आणि संसदेमध्ये आरक्षण ठेवण्याच्या संबंधीचा कायदा हा आपण मांडायचा। कोण त्याला विरोध करतो हे बघूया, आणि सर ही भूमिका घेऊन जे विरोध करतात त्याला महिलांचं मत मिळणार नाही, हीच आपली प्रचाराची उद्याची आपण कॅम्पेन करूया। पवार यांचे असेही म्हणणे होते की या विधेयकाच्या मंजुरीसाठी कोणत्याही प्रकारचा विरोध होऊ नये म्हणून विरोधी पक्षांना देखील विश्वासात घेतलं जाईल। अन्य विरोधी पक्षाच्या सगळ्या घटकांना विश्वासामध्ये घेऊन त्याबद्दलची पावले टाकण्याची प्रक्रिया सुरू होईल। त्याच्यात यश किती मिळेल हे मी सांगू शकत नाही, पण त्या रस्त्याने जायचा निर्धार आम्ही केलेला आहे, आणि त्या रस्त्याने जाण्याचा आम्ही निर्धार केल्याच्या नंतर यश मिळेल त्यावेळेला याही क्षेत्रामध्ये आम्ही भक्कमपणाने उभं राहू शकतो आणि जबाबदारी घेऊ शकतो, हे चित्र तुम्ही दाखवा। या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अशी भूमिका आहे की महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळावं। आमच्या पक्षाची अनेक वर्षाची मागणी आहे की महिलांना आरक्षण लोकसभेत आणि विधानसभेत मिळावं। याच्यासाठी आमच्या पक्षाची नेहमीच ठाम भूमिका आहे की ती मिळालीच पाहिजे। या मेळाव्याचं आयोजन म्हणजे निवडणुकीच्या रणनीतीचा एक भाग मानला जातोय। शरद पवारांची आता हीच इच्छा आहे की त्यांची सुपुत्री आणि खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव त्या प्रतिष्ठित महिलांच्या यादीत सामील व्हावं, ज्यांनी राजकारणात आपलं एक वेगळं अस्तित्व कायम केलंय। देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील असो, व लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा मीरा कुमार असो, अथवा यूपी अध्यक्षा सोनिया गांधी असो, अगदी त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनाव्यात या दिशेत शरद पवार कार्यरत आहे। आपल्या वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुप्रिया सुळे यांनी ग्रामीण क्षेत्रात आपली शक्ती वाढवली आहे, आणि म्हणूनच त्यांना महिलांचे विशेष सहकार्य लाभत आहे। तर तेथे दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या स्वप्नाचा चुराडा होत असल्याचे दिसतंय। आज सिंचन घोटाळा असो अथवा ऊर्जा क्षेत्रात पसरलेला भ्रष्टाचार असो, या आरोपामुळे त्यांची राजकीय प्रतिमा मलिन झाली आहे। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।